मित्रांनो नमस्कार. पोलीस कवी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी मुंबई पोलीस कवी सर्जेराव पुंगळे आज आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतोय की शिक्षण किती महत्त्वाचं असतं. बघा, ते एक मन आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, किंवा जो शिक्षण घेणार नाही त्याच्या बाबतीत किती चुकीचे निर्णय होत जातात. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो. गोष्ट छोटी आहे परंतु त्याचा आशय खूप महत्वाचा आहे, त्यामुळं लक्षपूर्वक गोष्टीला ऐका. आपण एक म्हातारी असते आणि तिचे पाय दुखतात, सर्दी होते आणि तिला कफ पण होतो. तेव्हा ती डॉक्टरांकडे जाते. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तिला 2 औषध देतात. एक देतात कफ म्हणजे खोकला कमी होण्याचं, आणि दुसरं देतात तिच्या गुडघ्यांना लावायचं, की जेणेकरून ते औषध गुडघ्यांना लावल्याच्या नंतर ते गुडघ्याची दुखणी बरी होती. आजीबाईंना असे 2 औषध देतात. आजीबाई, हे औषध आहे गुडघ्यांना लावायचं, बरोबर, हे घ्या औषध. आजीबाई, हे औषध आहे तुम्हाला कफ साठी, खोकल्यासाठी, हे तोंडातून घ्यायचं, हे तोंडातून घ्यायचं, हे लावायचं. आजीबाई शिकलेल्या नसतात. आजीबाई हातात घेतात, म्हणतात उजव्या हातातलं लावायचं, डाव्या हातातलं प्यायचं. म्हणजे काय करतात त्या, ठीक आहे डॉक्टर साहेब चालेल असं म्हणून त्या आपले औषध घेतात. आता त्यांना त्या निरक्षर न शिकलेल्या असल्यामुळे त्यांना औषधावरचं नाव वाचता येत नाही. उजव्या हातातलं औषध म्हणजे प्यायचं औषध, खोकल्याचं औषध. डाव्या हातातलं औषध म्हणजे गुडघ्यांना लावायचं औषध. उजव्या हातातलं प्यायचं, डाव्या हातातलं लावायचं, उजव्या हातातलं प्यायचं, डाव्या हातातलं लावायचं. आणि असं जप करत 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 म्हातारी रस्त्यानं जायला लागली. तेवढ्यात एक त्या समोरून व्यक्ती होतो आणि म्हणतो, हे म्हातारे कुठं चाललीस, काय करते? अरे बाबा काय सांगू, पाय दुखायला लागले, कफ झालाय आता, काय करू? तर तेवढ्यात म्हातारी सांगते आणि नेमकं म्हातारीचं विसरून जातो की डाव्या हातातलं लावायचंय की उजव्या हातातलं प्यायचंय. मित्रांनो, हीच स्थिती आपल्या बाबतीत होऊ शकते. लक्षात ठेवा, जर म्हातारी शिकलेली असती तर तिनं वाचलं असतं की उजव्या हातातलं औषध कसं आहे, प्यायचं आहे, आणि डाव्या हातातलं हे गुडघ्यांना लावायचंय. म्हणून शिक्षणाचं महत्व किती आहे आपण समजून घ्या, नाहीतर म्हातारी सारखं होईल. उजव्या हातातलं प्यायचंय का डाव्या हातातलं लावायचंय, आणि म्हातारी घरी गेल्याच्या नंतर काय करणार हे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे. तेव्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबई पोलीस यूट्यूब चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.